महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. सारा सिटी डी फेजमधील महिलांचा व सभासदांचा हंडा मोर्चा. खराबवाडी गावातील सारा सिटी डी फेजमधील महिला भगिनींनी व सभासद यांना पाणी नसल्यानं हंडा मोर्चा काढून कमिटीचा निषेध नोंदवलाय. मागील बऱ्याच दिवसांपासून सारा सिटी डी फेजच्या कमिटी मेंबर यांनी बोगस कारभार करून अक्षरशः सोसायटीचे दिवाळे काढले. यामुळे सोसायटीमधील सुविधांचा बोजपारा उडालाय. त्यामुळे सोसायटी सभासद व महिला भगिनी यांनी सोसायटीचे गेट बंद करून हंडा मोर्चा काढून कमिटीचा निषेध नोंदवलाय. यावेळी अन्सारी नामक कमिटी मेंबर व त्याची बायको यांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा करत असणाऱ्या महिला भगिनी व सभासद यांना अर्वाच्य भाषेचा वापर करून दमदाटी केली. असं कमिटी मेंबर चोरी करून जर असे सभासद यांच्याशी वागत असतील तर यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्याकडून सक्तीनं वसुली करण्याची मागणी सारा डीचे सभासद करतात. जर या चोरी करणाऱ्या कमिटी मेंबर यांच्यावर कारवाई न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. यावर आता सहाय्यक निबंधक खेड काय निर्णय घेतात हेच पाहावं लागेल. मान्यवर कमिटी मेंबर अन्सारी साहेब यांना काही घेणं देणं नाही, उत्तरं देत नाही आणि ना या ठिकाणी यांचे आरेरावीची उत्तरं असतात. यांना हे काय चाललंय, हे काय चाललंय? हंडा मोर्चा काय उगीच चाललंय का? 100 पे फोन करो. हंडा मोर्चा हा उगीच चालू आहे 100 पे का? फोन करतो. 100 पे फोन करतो. ये देखो हे मीटिंग का पत्रकार? हां ये पत्रकार अरे वा वा, छान छान व्हेरी गुड. वाच वाचायचं येतं का? वाचता येते का? वाचायचं ते काय लिहिलं? काय लिहिलं वाचा. हो, पत्रकार आधी ते वाचा आणि मग व्हिडिओ काढा. तुम्हाला पण माहित असतील हे राजीनामा ना, राजीनामा मंजूर नसतो. हो जा. 100 पे फोन करो यार. हाँ करा करा 100 पे फोन करो. करा करा. पहले तो सबसे पहले ये दोनों को अंदर डाल देते हैं. इसका नाम क्या है? ये है इसका पत्रकार है, इसका फोन हाँ नंबर है अपने करा 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 नंबर करा, नंबर करा. सगळ्यांना घ्या थांबा झाला. ते राजीनामे बी माहिती शिकले कागद आहे, त्या कागदाला काही व्हॅल्यू नसते. चल ते लय व्हॅल्यू बघितलेले. चल सोमा हे नाही का घालू त्यांना, जाऊ द्या, करू द्या, कोणाला फोन करू दे, काय फरक नाही. डी16ची मी ओनर आहे. गेले 5 वर्षापासून डी16ची लिफ्ट ही बंद आहे. इथले कार्यकर्ते खूप चांगली हे करतायत, पण त्यांना कोणी प्रतिसाद देत नाहीये. या सगळ्या ज्या माझ्या भगिनी आहे, मी स्वतः इथं पाणी येत नसल्यामुळे इथं अवेलेबल आहे. पाण्याची खूप मोठी समस्या आहे या सारामध्ये. बॉडी लक्ष देत नाही का? डी विंगमध्ये बॉडी पण कुणी लक्ष देत नाहीये. खाली येत नाही का? मग काय अडचण आल्यावर काही अडचण असली तर काहीच मेंबर, काहीच ओनर लोक इथं येतात, काही येत नाही. फोन उचलत नाही, फोनही उचलत नाहीये. मेंबर कोणी येत नाहीये. जे चेअरमन आहे, जे कुणी आहे, खजिनदार, सेक्रेटरी, कुणीही तर या प्रॉब्लेमांना सॉल्व्ह करत नाही. आमची एवढीच विनंती आहे का जे चेअरमन आहे, ज्यांनी अजून राजीनामा दिला आहे, तोही मान्य झालेला नाहीये, त्यांनी या सोसायटीची काळजी घ्यावी. हिशोब वगैरे दिला का तुम्हाला? वगैरे सगळं द्यावं. लिफ्ट बंद आहेत. आज खूप इथं वयस्कर माणसंही राहतात. ते वयस्कर माणसांना अनेक प्रश्नांना तोंड द्यायला लागतंय. माता भगिनींना पाण्याच्या बॉटल 5व्या-6व्या मजल्यावर नीट नेता येत नाहीये. त्यामुळं माझी कमिटीला विनंती आहे का तुम्ही त्वरित लवकरात लवकर या गोष्टी सफल कराव्या. कमिटी मेंबरला सांगितलं तुम्ही? काय बोलता कमिटी मेंबर? कमिटी मेंबरांना प्रत्येक वेळेस आपण बोलतो हे करा ते करा, पण कुणी लक्ष जास्त देत नाही. इथं लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी, कारण या सोसायटीत सगळे चांगली लोक राहणारी, पण जर असा दुरावा निर्माण झाला तर काय करू शकणार ना आपण. लाईट वगैरे आहे का? लाईट वगैरे आहे का? लाईट कधी येते कधी जाते. पाण्याचे तर खूपच मोठे प्रॉब्लेम आहे. बॅकअप पण नाहीये, लिफ्ट पण नाही, लिफ्ट पण नाही, बरेच लिफ्ट पण बंद आहे. हे पहा, आपण या ठिकाणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सर्वजण एकत्र आहोत. आणि याला कारण आहे की पाण्याचा तुटवडा. पाणी आज गेले 4-5 दिवस झालं पाणी येत नाही. आपल्याला इथून सांगतात की टँकर मागवलं गेलं आहे, टँकरही येत नाही. ग्रामपंचायतीचं पाणी येतंय नाही येतंय, कुणीही काही बघत नाही आहे.
आणि खरं तर हे कंप्लेंट गेले 3 महिने झाले कंटिन्यू चालू आहे. कमिटी मेंबरना सर्वांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही लक्ष द्या, पाण्याचा तुटवडा अजूनही उन्हाळा चालू व्हायचा आहे. आता जर ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यामध्ये मला वाटतं पाणीच येणार नाही. मग इथे राहणाऱ्या या त्रस्त नागरिकांसाठी काय व्यवस्था होईल असं मला मोठा प्रश्न पडला आहे. पाण्याचं सोडा या ठिकाणी जे झाडाझूड चालते, हाऊसकीपिंग चालतंय, तिथं हाऊसकीपिंगही व्यवस्थित होताना दिसत नाही आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचा साठा पडलेला आहे आणि त्याकडेही दुर्लक्ष होतं आहे. लिफ्टमध्ये सुद्धा घाण असते, तिथंही साफसफाई होत नाही आहे. आणि या ठिकाणी आपल्या या सोसायटीमध्ये बहुतांश ड्रेनेज हे चोकअप झालेले आहेत. ठिकठिकाणी त्या ड्रेनेजमधून पाणी रस्त्याने वाहतंय, त्याकडेही हे कमिटी मेंबर थोडंही लक्ष देत नाही आहेत. म्हणजे किती हा अर्वाचपणा. थोड्या वेळापूर्वी बघितलं माननीय कमिटी मेंबर अन्सारी साहेब या ठिकाणाहून निघाले होते आणि या ठिकाणी आम्ही हे आमचं आंदोलन, थोडक्यात आंदोलनच म्हणावं लागेल, आम्ही ते आंदोलन पुढं हे पाठवत होतो. परंतु पाठीमागं त्यांची गाडीचा हॉर्न सारखा सतत वाजत होता आणि त्यांचे पाठीराखे, त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या आणि ते एकटाच बोलत होते. आमच्या पत्रकार साहेबांना सुद्धा अर्वाच्य भाषेत, सोमा पाटोळे यांना सुद्धा अर्वाच्य भाषेत असे काही शब्द वापरले. हे मला वाटतं हे तरी बरोबर नाही आहे. कमिटी मेंबरनी कसं नतमस्तक असावं, सगळ्यांचे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याला काहीतरी पर्याय शोधून त्याला निवाडा दिला पाहिजे. ही आम्हा सर्व या त्रस्त डिफेज, सारा सिटी डिफेज मधील सर्व त्रस्त नागरिकांची, मग तो भाडेकरू असो, ओनर असो, सर्वांची ही विनंती आहे. निबंधक साहेब, तुम्हाला ही विनंती आहे, आपण यावरती कार्यवाही करावी आणि आम्हाला या त्रस्त झालेल्या सर्व नागरिकांना न्याय द्यावा हीच विनंती करतो. हे पहा निबंधक साहेब, तुम्हाला एक विनंती आहे, कमिटी मेंबर हे काही कुणाला दजावत नाही आहेत, तर यावर तुम्ही त्याची सखोल तपासणी करून या सर्व गेल्या 5 वर्षाचा हिशेब त्यांच्याकडनं घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा. अगर तुमच्याकडनं आम्हाला न्याय मिळत नसेल तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल. तर यासाठी सारा सिटी डिफेन्समधील सर्व भाडेकरू किंवा ओनर सर्वच जण रस्त्यावर येतील, याची जबाबदारी तुमची असेल साहेब. आम्ही न्याय मागतो आहोत आणि तुम्हाला आम्हाला न्याय द्यावाच लागेल ही विनंती. धन्यवाद.